मित्रांनो नमस्कार. मी सूरज पाटील, SP फार्मिंग इंजिनियर या आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपण बघत आहोत की महाऊर्जेची जी वेबसाईट आहे ज्याला आपण मेडा म्हणतो, तर त्या अंतर्गत सोलर पंपसाठी नवीन अर्ज सुरू झाले आहेत. पण मित्रांनो, हे अर्ज भरत असताना शेतकऱ्यांना बऱ्याच समस्या येत आहेत आणि त्यामुळे शेतकरी खूप त्रासून गेलेले आहेत. तर शेतकऱ्यांना ज्या समस्या येत आहेत किंवा जे काही प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नाची उत्तरं आणि त्या समस्याचं समाधान करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहेत. मित्रांनो, जवळपास सर्वच प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ लांब होईल. पण हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ स्किप करू नका, कारण त्यामुळे तुमचे बरेचसे प्रश्न सुटू शकतात. तर बघूया मित्रांनो की कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांना पडलेले आहेत आणि त्याची उत्तरं काय असतील. तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न असा असतो की मी कुसुम सौर पंपाचा अर्ज करण्यासाठी कोणती लिंक वापरावी. तर मित्रांनो, आपल्याला जर मेडाच्या वेबसाईटवरून, ज्याला आपण महाऊर्जा म्हणतो, त्या वेबसाईटवरून जर अर्ज करायचा असेल तर एकच अधिकृत वेबसाईट आहे. बघा, https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum योजना डॅश कॉम्पोनंट बी. तर मित्रांनो, हीच एक वेबसाईट आहे, हीच एक लिंक आहे जी आपण वापरायची आहे. इतर कुठल्याही लिंकवरून जर आपण फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तर आपली फसवणूक होऊ शकते. मित्रांनो, बघूया दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न असा राहतो नेहमी की जेव्हा मी माझा आधार क्रमांक टाकतो तेव्हा मला कुसुम योजनेसाठी तुम्ही आधीच नोंदणीकृत आहात असा एरर मेसेज येत आहे. तर मित्रांनो, ही समस्या बऱ्याच शेतकऱ्यांना असते. तर त्याचं समाधान काय आहे किंवा त्याचं निराकरण कसं होईल, तर बघा, जर तुम्हाला अशा प्रकारची त्रुटी येत असेल तर याचा अर्थ तुम्ही महाकुसुम सौर पंप योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. कृपया लॉग इन करण्यासाठी तुमचा अर्ज क्रमांक वापरा. तर मित्रांनो, होऊ शकते की तुम्ही आधीच तुमच्या आधार क्रमांकावरून या वेबसाईटवरती आधीच रजिस्ट्रेशन केलं असेल, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारची एक एरर मेसेज येत आहे. यानंतर बघा मित्रांनो, जर तुमच्याकडे अर्ज क्रमांक नसेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर वापरकर्ता नाव म्हणून वापरू शकता आणि तुमचा पासवर्ड पुनर्प्राप्त करण्यासाठी पासवर्ड विसरण्याची कार्यक्षमता वापरू शकता. तर मित्रांनो, कदाचित जर तुमच्याकडे तुमचा जो MK ID आहे तो नसेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर वापरू शकता आणि तुमचा जो पासवर्ड आहे तो रिजनरेट करू शकता. त्याबद्दल आपण आधी व्हिडिओ चॅनलला टाकलेला आहे, तो आपण बघावा. बघा, तुमचा पासवर्ड पुनर्प्राप्त करण्यासाठी तुम्ही खालील लिंक वापरू शकता. तर लिंक कुठली आहे ते बघावा. https://kusum.mahaurja.com/beneficiary. तर हे लिंक वापरून तुम्ही तुमचा जो पासवर्ड आहे तो पुनर्प्राप्त करू शकता. तर ही समस्या जर कायम राहिली मित्रांनो, तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या जवळच्या मेडा ऑफिसशी संपर्क साधायचा आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुमची समस्या त्या ठिकाणी मांडायची आहे. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो की जेव्हा मी माझा मोबाईल नंबर टाकतो आणि तुमचा मोबाईल नंबर आधीच मेडा कुसुम योजनेत नोंदणीकृत आहे असा एरर मेसेज दिसतो. तर होऊ शकतं मित्रांनो की तुमचा मोबाईल क्रमांक आहे हा आधीच तुम्ही वापरलेला असेल. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की एक दुसरा मोबाईल क्रमांक वापरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करता येईल. एकाच मोबाईल नंबरवरती 2 रजिस्ट्रेशन आपण करू शकत नाही. यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो क्रमांक 4चा की ड्रॉप डाऊन मधून जिल्हा निवडल्यानंतर मला तुमच्या जिल्ह्याचा कोटा संपला आहे असा एरर पॉपअप का मिळत आहे. तर मित्रांनो, बघा की याचं कारण काय असू शकते की जर जर तुम्हाला असा एरर पॉपअप मिळत असेल तर काय होते की तुमच्या जिल्ह्याचा कोटा हा संपलेला असतो. तर यावर उत्तर एकच आहे मित्रांनो की तुम्हाला नवीन कोटा येईपर्यंत वाट बघावी लागेल. नंतरचा प्रश्न असा राहतो मित्रांनो की माझी जात निवडल्यानंतर मला तुमच्या जिल्ह्याचा आणि जातीचा कोटा संपला आहे असा एरर पॉपअप का येत आहे. तर याचं पण सोल्युशन हेच आहे मित्रांनो की ज्या जिल्ह्यात तुम्ही राहता त्या जिल्ह्याचा तुमची जी कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरीचा कोटा संपलेला आहे. तर यावर सोल्युशन हेच आहे की तुमचा नवीन कोटा उपलब्ध होईपर्यंत तुम्हाला वाट बघावी लागेल. दुसरं कुठलंही सोल्युशन या ठिकाणी नाही.